नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 1.5 हीज फर्स्ट फ्लाईटच्या दुसऱ्या भागामध्ये पार्ट 2 मध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण पाहिलं या लेसनमध्ये की एक छोटासा समुद्र पक्षी कशा प्रकारे उडण्यासाठी म्हणजे त्याच्या मनामध्ये भीती आहे की आपण जर उडलो तर आपण खाली पडू, म्हणजे अशा प्रकारची भीती त्याच्या मनात असते, त्याच्यामुळे तो उडू शकत नाही। आणि त्यानंतर आपण मागच्या भागामध्ये म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण हे सुद्धा पाहिलं की त्याचे जे भाऊ बहीण आहेत, त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण हे त्याच्यापेक्षाही त्यांचे पंख लहान असल्यानंतरही ते उडू शकतात, परंतु हा जो छोटासा समुद्रपक्षी आहे याच्या मनामध्ये एक भीती आहे उडण्याची। त्यानंतर आपण असं पाहिलं की त्याचे जे आईवडील आहे ते आईवडील त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, त्याला इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करतात की तू जर उडला तर तुला खायला अन्न मिळेल। इथपर्यंत आपण पाहिलं। तर पुढे कशा प्रकारे त्याला कोणी मदत केली आणि तो कशा प्रकारे त्याने उडण्याला सुरुवात केली ते आपण आता या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत। तर सुरुवात करूया। पार्ट 2 1.5 हीज फर्स्ट फ्लाईट। गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड। बघा, म्हणजे गा 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 त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली। बेगिंग म्हणजे काय, या ठिकाणी विनवणी करणे। ओके। गॉ कॉल आहा शी स्क्रीम बॅक डेरिसिवली, म्हणजे काय, ती ओरडली। ग्वा कॉल आह ती उपासाने ओरडली, पण तो परत परत तिला विनवू लागला आणि मिनिटाभरात आनंदाने त्याने चित्कार केला। बघा, बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम, म्हणजे त्याने मिनिटाभरातच काय केलं, आनंदाचा चित्कार केला। त्यानंतर पुढे बघा, हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट। त्याच्या आईने एक माशाचा तुकडा त्याच्याकडे म्हणजे असा जवळ दिला, त्याच्या माशाचा तुकडा घेऊन त्याची आई त्याच्याकडे यायला लागली। ती जशी उडत जवळ येऊ लागली, नंतर पुढे बघा, ही लर्न आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी flew across, but when she was just opposite to him, she halted her wings motionless, the piece of fish on her beak almost within reach of his beak। म्हणजे ती जशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला, कारण की जो माशाचा तुकडा होता तो कोणाकडे होता, त्या समुद्रपक्षाच्या आईकडे, आणि ती अशी पुढे येत होती, परंतु तो माशाचा तुकडा पाहून तो जो समुद्रपक्षी आहे तो पुढे पाऊल टाकू लागला, झुकू लागला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्नही करू लागला। तिच्या चोचीतला माशा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट म्हणजेच काय जवळ आलेला असताना पुढे बघा काय झालं, पीस ऑफ फिश इन हर ब्रेक ऑलमोस्ट विदिन रीच ऑन हिज बिक, ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज वंडरिंग व्हाय शी डीड नॉट कम नियरर। आता तो समुद्रपक्षी विचार करू लागला की आपल्या आईच्या जवळ माशाचा तुकडा असल्यानंतरही ते एका जागी का स्तब्ध उभी आहे, ती एका ठिकाणी का उभी आहे, ती आपल्यापर्यंत का येत नाही। आता याच्यामागचं सिक्रेट तुम्हाला समजलं असेल की आईचं असं मत आहे की त्यांनी स्वतः यावं, माशाचा तुकडा घ्यावा आणि नंतर आकाशामध्ये उंच भरारी घ्यावी, असं आईचं वैयक्तिक मत असेल, परंतु त्याला ते समजलं नाही। ती तशीच थांबली, तिचे पंखही स्तब्ध झाले, ती जवळ का येत नाही याचे त्याला काय वाटले, आश्चर्य वाटले, परंतु त्याला भूकही खूप लागली होती आणि त्याच्यामुळे त्याने त्या माशाकडे झेप घेतली, त्याला भूक लागली होती। व्हाय शी डीड नॉट कम नियरर अँड देन पुढे बघा, शी डीड नॉट कम नियरर अँड देन मॅडन बाय हंगर ही डाइव्ड ॲट द फिश विथ अ लाऊड स्क्रीम, ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस, देन अ monstrous terror सेज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील। बघा, तिच्या चोचीतला जो मासा तुकडा होता तो त्या समुद्रपक्षाच्या चोचीच्या जवळ म्हणजे अगदी जवळ होता, ती तशीच थांबली, तिचे पंखही स्तब्ध झाले, ती जवळ का येत नाही याचे कोणाला आश्चर्य वाटले, त्या समुद्रपक्षाला, आणि त्याला भूकही खूप लागली होती, त्याच्यामुळे त्याने त्या माशाच्या तुकड्याकडे झेप घेतली। मोठ्याने चित्कार करून
तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकवला. क्षणभर तो सुन्न झाला, पण पुढच्या क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरले आहेत. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ड हिज विंग स्प्रेड टुवर्ड अस. म्हणजे पुढच्या क्षणी त्याला समजलं की आपले जे पंख आहेत ते पंख पूर्णपणे हवेत पसरलेले आहेत. द वाइंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. ही could feel the tips of his wings cutting through the air. He was not heeding now. He was soaring gradually downwards and outwards. बघा त्याच्या छातीवरील पिसांमध्ये आणि पोटाखाली काय झालं, हवा पसरली आणि त्यानंतर त्याच्या पंखांच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटलं. मात्र त्याचा जो कपाळमोक्ष होणार नव्हता तो हळूहळू हवेत तरंगू लागला. त्याला भीतीही वाटत नव्हती, फक्त किंचित त्याला चक्कर आल्यासारखं वाटत होतं. मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली. बघा गा 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 गॉल कॉल हिज मदर स्वीप पास्ट हिम, हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. ही answered her with another scream. Then his father flew over him screaming. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and flying. बघा आता तो हळूहळू हवेत तरंगू लागला. त्याला भीतीही वाटत नव्हती, फक्त किंचित त्याला असं वाटत होतं की आपल्याला चक्कर येत आहेत. मग पुढे बघा गा 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 ग्वाल कॉल आणि आह पंखांचा फडफडाट करीत आई त्याच्याकडे झेपावली. त्यानेही तसाच आवाज करून आपल्या आईला काय दिला, प्रतिसाद दिला. त्याचे जे वडील होते ते काय करत होते, म्हणजे कलकलाट करत होते आणि त्या समुद्रपक्षाच्या भोवती घिरटे घालू लागले. आणि त्याचे जे 2 भाऊ आणि बहीण त्यांनीसुद्धा त्या समुद्रपक्षाकडे काय घेतली, झेप घेतली आणि डौलदार सूरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला विहिरू लागले. पुढे बघा काय दिलं आहे. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रिंकिंग श्रीली. म्हणजे आपल्याला उडता येत नाही हे तो पूर्णपणे विसरून गेला होता आणि सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत विहरताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात आरोळी देऊ लागला. आता साहजिक आहे, आता जेव्हा तो समुद्रपक्षी पहिल्यांदा आकाशात उडू लागला तेव्हा त्याला प्रचंड आनंद झाला. जशा प्रकारे आपण एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती असते आणि आपण ती गोष्ट जर केली तर आपल्याला खूप आनंद होतो. आपण विसरून जातो की आपल्याला अगोदर या गोष्टीची काय वाटत होती, भीती वाटत होती. अशाच प्रकारची स्थिती त्या समुद्रपक्षाची या ठिकाणी झाली होती. पुढे बघा ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी beneath him with little ridge moving over it, and he turned his break sideways and cawed amusedly. His parents and his brothers and sister had landed on his green flooring ahead of him. They were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings, but he was tired and weak with hunger, and he could not rise. Exhausted by the strange exercise, his feet sank into the green sea, and then his belly touched it, and he sank no further. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. He had made his first flight. बघा आता शेवटी काय सांगितलेलं आहे बघा. त्याचे जे आई वडील होते आणि त्याचे जे भाऊ बहीण जे होते त्या हिरव्यागार पृष्ठभागावर त्याच्यासोबत खाली उतरली. त्यांनी कलकल असा आवाज केला. त्याला म्हणजे खुणा करून त्याला बोलावू लागली. आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहण्याचा प्रयत्नसुद्धा करू लागला, पण त्याचे पाय आत बुडू लागले. तो घाबरून ओरडला आणि पंखसुद्धा फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. मात्र आता तो दमला होता आणि भुकेने अशक्त झाला होता. हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडता येईना. त्याचे पाय हिरव्या समुद्रात शिरले, पोट हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडाला नाही. आता तो छानपैकी तरंगू लागला
त्याचे कुटुंबीय त्याच्या भोवती फेर धरून कलकल करीत त्याचे कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला डॉगफिशचे माशाचे तुकडे भरू लागले आणि अशा प्रकारे त्याने आपली जी पहिली झेप आहे म्हणजे भरारी आहे ती घेतली. तर बघा अशा प्रकारे तो एक समुद्रपक्षी ज्याला उडण्याची भीती वाटते आणि त्यानंतर त्याची आई त्याला कशा प्रकारे त्याच्या मनातली जी भीती आहे ती भीती काढते आणि त्यानंतर तो जेव्हा उडायला लागतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि त्यानंतर तो त्याची जी पहिली भरारी आहे ती भरारी घेतो. हा झाला आपला पार्ट 2 1.5 मधील पार्ट 2 यावर आपण आज डिस्कशन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये जे डार्क केलेले जे वर्ड्स आहेत जसे की हे बघा या ठिकाणी मी याला बॅक नोईंग ओके, जे डार्क केलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचे मीनिंग तुमच्या बुक्सच्या बाजूला दिलेले आहेत. तर ते सगळे शब्द मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगत आहे. ओके, सो सुरुवातपासून आपण बघूया. पाठाच्या सुरुवातपासून एक शब्द आलेला आहे बघा या ठिकाणी, लेज म्हणून. ओके, लेज, अ नॅरो होरिझॉन्टल शेल प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल ऑर हिअर अ क्लिफ. आता लेजचा अर्थ आहे खडकाचा भाग. पुढचा शब्द जो आहे तो आहे ब्रिंक, द लेज ऑफ अ स्टीप प्लेस. दुसरा शब्द बघा या ठिकाणी, हा शब्द याचा मीनिंग आहे कड्याचा काठ. त्यानंतर बघा खाली दिलेले आहेत काही शब्द, गेस द मीनिंग. नंबर फर्स्ट, मास्टर ऑफ करेज. मास्टर ऑफ करेज म्हणजे काय, धैर्य एकवटणे. त्यानंतर पुढचा शब्द दिला आहे असेंडिंग द स्काय, म्हणजे काय, दिवस उगवणे, दिवस उगवत होता ज्याला आपण असं म्हणू शकतो. पुढचा शब्द दिला आहे श्रीली, याचा अर्थ होतो कर्कश, म्हणजे आवाजाचा एक प्रकार कर्कश. त्यानंतर बघा पुढचा शब्द दिलेला आहे या ठिकाणी अपब्रेडिंग. अपब्रेडिंगचा अर्थ होतो खरडपट्टी काढणे. त्यानंतर दिलेला आहे स्कीम. स्कीम म्हणजे पृष्ठभागाला स्पर्श करून वर जाणे. त्यानंतर हेरिंग, अ सॉफ्ट फिन सी फिश, म्हणजे उत्तर अंटार्क्टिक जो महासागर आहे त्या महासागरातला एक माशाचा प्रकार, हेरिंग ज्याला असं म्हटलं आहे. त्यानंतर पुढचा शब्द दिलेला आहे बघा डिवॉर, चा अर्थ होतो गिळून टाकणे. पुढे बघा कॅकल. ओके, सो लुक ॲट द वर्ड्स. कॅकल, अटर अ श्रीली काय, म्हणजे काय, कलकल असा आवाज करणे. त्यानंतर क्लिफ, क्लिफचा अर्थ होतो उंच कडा. त्यानंतर पुढे बघा दिलेला आहे कावर्डाईज, याचा अर्थ होतो भित्रेपणा, ज्याला आपण म्हणतो फिअरलेस. ओके, सो नेक्स्ट वर्ड पुढच्या याच्यामध्ये दिलेले आहेत बघा या ठिकाणी. बघा पहिला वर्ड्स प्रिनिंग. ओके, यू कॅन लुक धिस वर्ड्स. प्रिनिंग, प्रिनिंगचा अर्थ होतो चोचीने आपले पंख साफ करणे, चोचीने आपले पंख साफ करणे. त्यानंतर पुढचा शब्द बघा हम. हमचा अर्थ होतो जमिनीचा जो गोलाकार भाग असतो त्याला हम्प हा शब्द त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर पुढचा शब्द दिलेला आहे स्क्रॅप, म्हणजे रब, घासणे ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर वेट पुढे दिलेला आहे बघा, वेट म्हणजेच ज्याला आपण म्हणू शकतो धार लावणे, शार्पन, यू कॅन से दॅट. शार्पन वर्ड्स, इट इज द सिनोनिम्स वर्ड्स, धार लावणे. पुढे बघा हे बघा या ठिकाणी डेरिसिव्हली, दिस वर्ड्स. डेरिसिव्हली म्हणजेच याचा अर्थ होतो थट्टा करणे किंवा मस्करी करणे. नेक्स्ट वर्ड आहे प्लेंटिव्हली. प्लेंटिव्हलीचा अर्थ होतो केविलवाणी होणे. त्यानंतर पुढचा जो वर्ड्स आहे तो आहे सोअर, म्हणजे उडणे. मॅडन बाय हंगर, म्हणजे भुकेने व्याकुळ होणे. त्यानंतर सेज म्हणजे घट्ट पकडणे. त्यानंतर मॉन्स्टर्स म्हणजेच धक्कादायक तुम्ही त्याला म्हणू शकता, डिझी. नेक्स्ट वर्ड यहाँ पे आप देख सकते हो डिझी वर्ड्स, याचा अर्थ होतो चक्कर येणे. नेक्स्ट वर्ड्स आपण पाहू याच्या खाली कर्वेंटिंग. हे बघा कर्वेंटिंग,
सो याचा अर्थ होतो वळण घेत हवेत मारलेली झेप. बँकिंगचा अर्थ बघा या ठिकाणी दिलेला आहे, वळताना एक बाजू वर करून जाणे, दॅट इज कॉल्ड बँकिंग. त्यानंतर नेक्स्ट मध्ये दिलेले आहेत या ठिकाणी, हे बघा श्रेकिंग. ओके, सो श्रेकिंगचा अर्थ आहे आरोळी मारणे. ओके, त्यानंतर पुढे दिलेला आहे रिज म्हणजे पर्वताची रांग, अ चेन ऑफ हिल्स ज्याला तुम्ही म्हणता. आणि नेक्स्ट शेवटचा जो वर्ड्स आहे ॲम्युझेडली म्हणजे काय, गमतीने. ओके, सो पुढे बघा आणखी दिलेले आहे बॅकॉन. बॅकॉन म्हणजे डोके हलवून इशारा करणे. टू गिव अ सिग्नल टू मूव नियर ऑर टू फॉलो म्हणजे डोके हलवून काय करणे, इशारा करणे. आणि एक्झॉस्ट, लास्ट वन वर्ड्स, एक्झॉस्ट म्हणजे विअर आउट, इट मीन्स दमून जाणे, थकून जाणे, टू बी टायर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला 1.5 पार्ट 1. आणि आता आपण जो डिस्कस केला तो होता पार्ट 2. तर तुम्हाला हा पार्ट कसा वाटला याविषयी मला तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण यानंतर जो पुढचं युनिट आहे युनिट 2 त्यावर डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि आपल्या द परिवर्तन ॲपला डाउनलोड करा आणि परिवर्तन चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो थँक्यू.